आता बातमी हिंगोलीमधून. हिंगोली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा मोठा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला. बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली शेकडो क्विंटल हळद वाहतुकीअभावी यार्डातच पडू नये. हिंगोलीतनं नेपाळ बॉर्डर, बांगलादेश बॉर्डर, पाकिस्तान बॉर्डर आणि विविध निर्यात बंदरांकडे हळदीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे ट्रक आणि मालवाहू वाहनं ही बंद पडली आहेत. परिणामी हळदीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 150 ते 200 रुपये भाडेवाढ झालेली आहे आज गाडी मागे, कुंटला मागे. तर त्याच्या कारणाने आम्ही भाडे पण देऊ वाढलेले, पण आम्हाला जर गाडीत लागणार नाही तर आम्ही गाडी पाठवणार, माल पाठवणार कुठे? आज जवळपास आमच्या इथे असं समजून चला की 5 ते 6 हजार क्विंटल माल म्हणजे जवळपास 12 ते 13 हजार कट्टे आमच्या इथे आज इथे आम्ही थप्पी मारलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.